कल्याणपुर अडोली ढोकली के सभी इनलीगल जलापूर्ति करने वाली पाइपलाइन को लीगल करने की मांग ग्रामीण भारतीय जनता पार्टी की उपाध्यक्षा सोनीताई संदीप क्षीरसागर ने मनपा प्रशासन से की है। बताया जाता है कि कल्याणपुर के अडोली ढोकली तथा पिसौली में पिछले 10 वर्षों से लोगों को अवैध जलापूर्ति से पानी मिल रहा है और इस पानी की लाइन से पानी माफिया अवैध धन उगाही करके, जिसके चलते कल्याण डोंबिवली महानगर पालिका पानी पुरवठा विभाग को लाखों का चूना लगा रहा है। इसलिए महानगर पालिका प्रशासन इन पाइपलाइन को लीगल करके उसी पानी पट्टी से वो धन उगाही करके अश्चिन नगर के उबड़ खाबड़ रास्ते और गटरों की मरम्मत करे और लोगों की परेशानी को दूर करे, ऐसी मांग बीजेपी ने की है। जलापूर्ति शहर उप अभियंता से एक पत्रव्यवहार देकर ये मांग की गई है। संदीपताई क्षीरसागर और सोनीताई क्षीरसागर ने पत्र में मेंशन किया है कि यहाँ पर पिछले 10 वर्षों से अनेक घर, मकान, दुकान, होटलें सहित करीब 500 बिल्डिंगों में अवैध नल कलेक्शन है, जिसके कारण पानी माफियाओं की चांदी है और महानगर पालिका को लाखों का चूना लग रहा है। सोनीताई का कहना है कि ये लोग जब भी महानगर पालिका में विकास कार्यों का मुद्दा लेकर जाते हैं तो महानगर पालिका अधिकारी निधि नहीं होने का राग अलापते हैं और अडोली में पानी माफियाओं का राज चलता है। ये जुल्म और अन्याय है, इसलिए मनपा प्रशासन इन पाइपलाइन को लीगल करके और उनके पैसों से यहाँ का विकास काम करे, जनता को राहत दे, ऐसी मांग सोनीताई और संदीप क्षीरसागर ने की है। बोला। नमस्कार, माझे नाव पल्लवी गायकवाड, मी काका ढाब्यावरून आलेले आहे। अडवली ढोकळीमध्ये जे पिण्याचे पाणी येते आपल्याला, त्याचे पैसे आपण दुसरं कोणाला तरी देतोय। तर आज आम्ही केडीएमसीला आलेलो आहोत आणि हेच सांगण्यासाठी की आपण जर ते दुसरं कोणाला तरी पाण्याचे पैसे देत आहोत, जर आपल्याला केडीएमसीची लाईन मिळाली तर आपल्याला ते पाणी चांगलंही येणार। खूप गटारीतून आणि रस्ते खूप खराब असल्यामुळे आपल्याला ते पाणी बरोबर येत नाहीये। आपण दुसऱ्यांकडून पैसे देण्यापेक्षा आपण जर केडीएमसीला पैसे दिले तर ते आपल्यासाठी चांगले आहे। एवढेच माझं हेच म्हणणं आहे की केडीएमसीने आपलं पाईपलाईन व्यवस्थित टाकावा तिथे आणि जे पैसे दुसऱ्यांकडून जर आम्ही म्हणजे नागरिक तिथले पैसे द्यायला तयारच आहोत तर आम्ही केडीएमसीलाही द्यायला तयार आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला केडीएमसीचा व्यवस्थित पाईप बसवून द्यावं। मी आयुक्त साहेब तसेच शहर अभियंता आणि जे टॅक्स कर विभागाच्या कांचन मॅडम आहेत उपायुक्त, यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना आज निवेदन दिलेलं आहे की जे अडवली ढोकळीमध्ये 500पेक्षा जास्त इमारती आहेत, मी तर 500च सांगितले पण खूप इमारती आहेत, त्यांना जे अनलिगल पाणी आहे आणि तिथे त्या पाण्याचा कर माफिया वसूल करतात। पण मी कोणाचं नाव नाही घेणार, अनेक आहेत, पण माझं म्हणणं केडीएमसीला हेच आहे की ते कर वसूल करतात ना, तर त्याच्यापेक्षा महानगरपालिकेने ती पाईपलाईन आम्हाला लीगली करून द्यावी आणि त्याचा कर महानगरपालिकेने वसूल करावा। आणि जी आमची समस्या आहे अडवली ढोकळीमधील, जे आज आम्ही प्रत्येक वेळेस महानगरपालिकेमध्ये येतो तर ते म्हणतात की निधी नाही आहे, तुम्ही निधी आमदार, खासदार तसेच MMRD यांच्याकडनं मागून आम्हाला द्या, आम्ही कामं करून देतो। तर माझं म्हणणं एवढंच आहे, याच्यावरती तातडीने लक्ष द्यावं आणि हा जो कर वसूल होतो हा महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटमध्ये कर वसूल होऊ दे आणि त्याच्यातनं आमच्या अडवली ढोकळीचा विकास होऊ दे आणि आम्हाला कोणालाही मागायची गरज पडणार नाही। तेच पूर्ण पैशामधनं आमची जी व्यवस्था आहे, गटार, रस्ता, काही समस्या आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह होऊ शकतात। म्हणून आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना हे दाखवून दिलेलं आहे। आणि तसंच एक अजून माझं म्हणणं आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये त्यांना प्रत्येक वेळेस एक मिनिमम पकडलं तर वर्षाचं त्यांना 200 करोडचं असं त्यांचं ते बजेट असतं, तर असं 10 वर्षाचं त्यांचा मिनिमम 2000 करोड बजेट असेल आणि त्याच्यातनं त्यांनी आमचा एक अडवलीचा रस्ता ते लोक बनवून देऊ शकत नाही आहे। त्यांच्याकडे कितीतरी शिल्लक असतं पण त्यातनं केडीएमसी कोणत्याही प्रकारचं काम करत नाही। त्याच्यामुळे आज हे निवेदन देऊन मी त्यांना दाखवून दिलेलं आहे की याच्यातनं आमचे कामं होऊ शकतात।